नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आई जानुबाई मंदिर चिकलशे मावळ। मित्रांनो, अतिशय दुर्गम अशा पहाडावर डोंगराच्या माथ्यावर असलेलं हे आई जानुबाई मंदिर अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात आहे। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये एकदा तरी या निसर्गाचा आनंद घ्या। मावळच्या पठारी भागावर असलेलं चिकलशे गावातील हे जानुबाई मंदिर अतिशय निसर्गरम्य आणि नयनरम्य असे मंदिर आहे। तरी मित्रांनो, चला पाहूया आपण आई जानुबाई मंदिर चिकलशे मावळ। नमस्कार मित्रांनो, आज चाललो आहोत चिकलशे मावळ। मित्रांनो, नामशेटपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर जानुबाई हे देवस्थान आहे। तरी मित्रांनो, आपण चिकलशे गावाजवळ आलो आहोत। चिकलशे गावापासून आपल्याला पावनानगर मार्गे जानुबाई मंदिर लागते। मित्रांनो, चिकलशे गावामध्ये आल्यानंतर आई जानुबाई मंदिर असा बोर्ड लागतो। तिथून आपल्याला डावीकडे फिरायचे आहे। मित्रांनो, चिकलशे गावाला लगत डोंगराच्या पायथ्याशी पायथा मंदिर आहे। जानुबाई पायथा मंदिर म्हणून आहे। मित्रांनो, तरी आपण पाहूया जानुबाई चिकलशे मावळ पायथा मंदिर। मित्रांनो, चिकलशे गावालगतच जानुबाई पायथा मंदिर आहे। पायथा मंदिर पासून उजव्या बाजूने एक कच्चा रस्ता जातो, तो थेट जानुबाई मंदिराच्याकडे जातो। मित्रांनो, थोड्या रस्त्याचा पाठ पावसामुळे वाहून गेला आहे। तरी हा थोडा रस्ता 2 व्हीलरसाठी थोडा हार्ड आहे। तसेच पायी चालण्यासाठी सुद्धा आपण पायी चालताना काळजी घ्या। संपूर्ण डोंगराचा भाग आहे मित्रांनो। तसंच गवत झाडे झुडपे आहेत, त्यामुळं आपण आपल्या स्वतःची सुरक्षा ठेवूनच चाला। मित्रांनो, जानुबाईच्या रस्त्यावर आम्ही पहिल्या टप्प्यावर आलो। मित्रांनो, मी स्वतः आणि माझे मित्र अंकुश भाऊ मांडेकर हे माझ्याबरोबर आहेत। मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे जानुबाईसाठी दर्शनासाठी जाणारे काही 1-2 भाविक आम्हाला भेटले। मित्रांनो, गाडीसाठी खूपच हार्ड रस्ता आहे, कारण की रस्ता संपूर्ण पावसामुळे धुपून गेला आहे। तरी आम्ही पहिल्या टप्प्यापर्यंत 2 व्हीलर आणली आणि मित्रांनो, नंतर आम्ही आता 2 व्हीलर इथंच पार्क करून पुढे पायी जाणार आहोत। तरी चला पुढच्या प्रवासासाठी। मित्रांनो, जानुबाई
रस्त्यावरच्या पहिल्या टप्प्यावरनं चिखलशेख गाव आणि गावाच्या सभोवतालचा विहंगमय असा परिसर आपल्या दृष्टीस पडतो। मित्रांनो पहा, पहिल्या टप्प्यानंतर थोडा अवघड रस्ता आहे, कारण की रस्ता पूर्ण कच्चा आहे मित्रांनो, त्यामुळे थोडा गाडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणून आपण गाडी पार्क केली आणि आपण चाललो या मंदिराकडे। मित्रांनो मार्च महिना असल्यामुळे उन्हाचा थोडा जास्त आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे। मित्रांनो आत्ता आम्ही जानुबाई मार्गावर दुसऱ्या टप्प्यावर आहोत। तरी चला अजून आपल्याला किती चालायचं पुढे पाहूया। मित्रांनो जानुबाई रस्त्यावर अनेक वळणे आहेत, कारण डोंगर भाग असल्यामुळे अनेक डोंगराच्या जे टप्पे आहेत त्यानुसार रस्ता नागमोडी आहे आणि रस्ता अतिशय असा कच्चा आहे। संपूर्ण डोंगरातील झाडं झुडपं ही उन्हामुळे सुकलेली आहेत मित्रांनो, आणि अतिशय गवत वाढलेलं आहे। तरी आपण ह्या रस्त्याने जाताना पायाखाली व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, कारण की गवतामुळे विंचूकाट्या असण्याची शक्यता असते आणि थोडा निर्मनुष्य थोडा डोंगर भाग असल्यामुळे इकडं भटकंती ग्रुप चला यूट्यूबला लागलेला म्हणजे वनवा लागलेला पाहावयास मिळाला आणि ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। पहा, एकदा जळाल्यानंतर बरीचशी झाडांची हानी होते। जे थोडेफार जे आपल्या डोंगर माथ्यावर जी झाडं झुडपं आहेत ती पूर्ण जळून गेली आहेत मित्रांनो। तरी आपण कुठल्याही ठिकाणी गेलात आणि तिथं असलेले गवत काढी आपण वणव्याने जाळू नका मित्रांनो। आज या वण्यामध्ये लहान मोठे असंख्य जीव ते आपल्या प्राणास मुकतात। त्याचप्रमाणे गाईगुरांसाठी जो चारा उपलब्ध आहे तो नष्ट होतो मित्रांनो। आज हे मी तुम्हाला आवर्जून दाखवतोय रे मित्रांनो। खबरदारी घ्या, असं करण्यापासून दुसऱ्यास जरा थांबवा, कारण की आपल्या छोट्याशा आनंदातून सिगरेटद्वारे किंवा आपण जो काही छोटासा आनंद व्यक्त करतो त्यामधून ही निसर्गाची फार मोठी हानी होते मित्रांनो। मित्रांनो आपण डोंगर पठारावर आलो आहोत। तर मित्रांनो संपूर्ण डोंगर पठार हा काळा कुट्ट असा दिसतोय, कारण की जळाल्यामुळे तिथले गवत पूर्ण जळून खाक झाले मित्रांनो। तरी आपण आता इथूनच पठाराच्या मुख्य टप्प्यावरनं आपल्याला जानुबाईचा डोंगरावरचा ध्वज दृष्टीस पडतो। मित्रांनो आता आम्ही जानुबाई मंदिराच्या तिसऱ्या टप्प्यात आलो आहोत। तिसऱ्या टप्प्यावर आपणास मंदिराचा कळस दृष्टीस पडतो।
चला आलोय आपण आता लास्ट टप्प्यामध्ये. मित्रांनो, आपण आई जानुबाई पंचकोशी देवस्थानच्या पायथ्याशी आहोत. मित्रांनो, सुरुवातीला मंदिरासमोर एक दीपस्तंभ आपणास पाहावयास मिळतो आणि स्टेट शिडीच्या पायऱ्यातून आपण मंदिरात जाणार आहोत. मित्रांनो, प्रथम आपण आई जानुबाई आईचे दर्शन घेऊया आणि नंतर आपण मंदिराचा संपूर्ण आढावा पाहणार आहोत. मित्रांनो, अखंड पाषाणात असलेली मूर्ती अतिशय शोभिवंत दिसते. मित्रांनो, आईची ही पाषाणरूपी मूर्ती मित्रांनो हे चिखलसे गावाचे ग्रामदैवत आहे. तसंच हे अखंड नवसाला पावणारे दैवत आहे. मित्रांनो, तरी आपण बरं झालं ग्राम बसू जाऊ. फोटो काढतो, शूटिंग चालू आहे. मित्रांनो, आई जानुबाईची पाषाणरूपी मूर्ती अतिशय भव्य असून अतिशय सुंदर अशा स्वरूपात आहे. मित्रांनो, आई जानुबाई हे चिखलसे गावाचे ग्रामदैवत आहे. ते मित्रांनो, आपणास जेव्हा वेळ भेटेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या चिखलसे गावातील डोंगरावरील या आई जानुबाईचे मंदिरास अवश्य भेट द्या. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर छोटे छोटे असे 4 मंदिराच्या समोर एक छोटा दीपस्तंभ आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या डाव्या बाजूला छोटे असे 2 दीपस्तंभ आहे. तसेच मित्रांनो, एक मारुतीची एक मूर्ती आहे पाषाणामधली. तसंच मंदिराच्या डाव्या बाजूला ग्रामदैवताचे अजून एक पाषाणरूपी मूर्ती आहे. मित्रांनो, निसर्गरम्य अशा वातावरणात असलेल्या या जानुबाई मंदिराचा आपण पाहत आहोत. आपण या निसर्गरम्य अशा परिसरात असलेल्या जानुबाई आई जानुबाई मंदिर याला अवश्य भेट द्या आणि आपल्या मावळच्या दऱ्याखोऱ्यातील निसर्गरम्य अशा वातावरणात असलेल्या जानुबाई आईचे दर्शन घ्या. मित्रांनो, मंदिर हे अतिशय विस्तारित असं बांधण्यात आलं आहे. मित्रांनो, मंदिराच्या उजव्या बाजूस थांबण्यासाठी एक जागा उपलब्ध केली आहे. मित्रांनो, आई जानुबाई मंदिराच्या या टप्प्यावरनं संपूर्ण पवन मावळ खोरे आपणास दृष्टीस पडते. अतिशय उंच अशा ठिकाणी असलेले हे जानु आई मंदिर अवश्य पावसाळ्यामध्ये आलात तर अतिशय तुम्हाला म्हणजे आनंददायी असं वातावरण पाहण्यास मिळेल. मित्रांनो, आत्ता मी मार्चमध्ये उन्हाळ्यात आल्यामुळे मला या मंदिरातील जो परिसर आहे थोडा
भकास वाटला, कारण की पूर्ण वणव्यामध्ये संपूर्ण वनस्पती आणि गवत जळालेले पाहण्यास मिळाले. मित्रांनो ही थोडी दुर्दैवाची गोष्ट आहे की लोक भटकंतीसाठी येतात आणि काहीतरी वनवा वगैरे लावून तेथील नैसर्गिक आपत्तीची हानी करतात. मित्रांनो, तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की कुठल्याही निसर्गहानी करण्याचा असा काही उद्योग करू नका. तरी मित्रांनो, चला पाहूया आपण. मित्रांनो, आता आपण जानुबाईच्या परतीच्या प्रवासात आहोत. तरी आपण आता हा परतीचा प्रवास अतिशय घसरडा आणि उताराचा असल्यामुळे तो सावकाश उतरायचा आहे. तरी मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. माहिती ना तुला चालू आहे का